बहिऱ्याच्या जीवनासारखी माणसाची व्यथा झाली. बहिरा कीर्तनाला गेलो बाबा. बहिरा कीर्तनाला गेल्यानंतर आता बहिऱ्याला कीर्तन ऐकायला येईल का हो? अजिबात नाही. फक्त ते डोळ्यानं बघत बहिरा कीर्तनाला गेलं आणि गेल्यानंतर त्यानं डोळ्यानं फक्त कीर्तन पाहिलं आणि पाहिल्यामुळे झालं जागरण. संध्याकाळचं दिवसभर झोपलं आणि झोपल्यानंतर ते मेंढर राखत होतं. मेंढर घेऊन शेतामध्ये गेलं पण झोप चालू आहे. सारखी डोळ्यावर धुंदी यायची, सारखी डोळ्यावर धुंदी यायची. हे जी लागली झोपून मेंढर गेली निघून. मेंढर निघून गेल्यानंतर मेंढर कुठे गेली ह्याला समजाना. पण मेंढर हुडकायला त्या पाठीमागं गेलं. मेंढर गेली कुठं तेव्हा एक मोठवाला मोठ हाकायचा. जुन्या काळात माहित असेल मोठा. आता मोटर इलेक्ट्रिकल लय काय आलं. जुन्या काळात ती म्हातारा मोठ हाकत होता, ती बी बहिरच होतो. मग त्या पहिल्या बहिऱ्यानं त्या म्हाताऱ्याला विचारलं, बाबा माझी मेंढर कुठं जाताना बघितली का? त्या बैल केला काय ऐकायला नाही. त्यानं आपला हात असा केला. काय केला? हात समोर केला. त्या पहिल्या बहिऱ्याला वाटलं ह्या दिशेने आपली मेंढर गेली म्हणून ती पाठीमागं गेलं आणि नेमकी तिथं मेंढर त्याला धावली. आणि एका मेंढीचं काय झालं बाबा, अडचणीत पाय अडकला आणि पाय मोडला. लंगडी झाली मेंढी. ती सगळी मेंढर घेऊन आलो आणि त्या बैल केला पहिला ती जी बहिरा आहे का नाही ती म्हणतय, तू माझी 1 लाखाची मेंढर शोधून दिली, ही लंगडी मेंढी तुला बक्षीस. पहिलं बहिरं म्हणते, तू माझी 1 लाखाची मेंढर शोधून दिली, पहिली लंगडी मेंढी तुला बक्षीस. ती गोटवालं म्हणायचं, माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो तुझ्या मेंढीचा पाय म्या मोडला. माझ्या पोराची शपथ घेऊन सांगतो तुझ्या मेंढीचा पाय म्या मोडला. अजिबात नाही. दोघांची एवढी भांडणं लागली. ती म्हणायचं मला तुला बक्षीस द्यायचंय, तू माझी 1 लाखाची मेंढर शोधून दिली. ती म्हणायचा गळ्याच्याने सांगतो तुझ्या मेंढीचा पाय म्या मोडला नाही. आणि ती परत मोठेवाला काय म्हणतो माहित आहे का, तुला सांगतोय ना तुझ्या मेंढीचा पाय मोडला नाही, उचलून तुला इथं आपटीन म्हणलं. तेवढ्यात हवालदाराची गाडी आली आणि हवालदाराची गाडी आल्यानंतर हवालदार त्यांच्या जवळ आलं. ती बी काय शान होतोय, ती बी बहिरच. पहिला म्हणला, साहेब माझी मेंढर निघून गेली, ह्यानं मला सांगितलं त्या दिशेला गेली, माझी मेंढर 1 लाखाची ह्यानं शोधून दिली म्हणून ह्याला एक लंगडी मेंढी मी बक्षीस देतोय. मोठवाला म्हणला, साहेब माझ्या बायकोची शपथ घेऊन सांगतो ह्याच्या मेंढीचा पाय मी मोडला. अजिबात नाही. हवालदार म्हणला, गाडी नवीन आणली तुम्ही चोरीच आहे म्हणता, अजून नंबर पण आला नाही. तिघाची एवढी भांडणं लागली बाबा, एवढी भांडणं लागली. त्या गावात पाटलाकडे भांडणं चालली. पाटलाकडे भांडणं मिटवायची असायची गावात. पाटलाकडे भांडणं मिटवाय निघाली. त्यात पाटलाची बायको संग भांडणी झाली. पण पाटलाला एक बायको नव्हती, 2 बायका होत्या पाटलाला. 2 बायका बरं पाटलानं भांडणं केली, 2 बायका पाटलाच्या निघून गेल्या. ही आली आणि आल्यानंतर ती मेंढका म्हणतोय, पहिला बहिरा, पाटील ऐका बर का, माझी मेंढर यानं शोधून दिली म्हणून माझी लंगडी मेंढी मी ह्याला बक्षीस देतोय. दुसरा बहिरा म्हणलं, पाटील ह्याच्या मेंढीचा पाय म्या मोडला नाही. हवालदार म्हणला, पाटील गाडीला अजून नंबर पण आला नाही, हे म्हणते ती गाडी चोरीची आहे. परत पाटील काय म्हणतोय, ऐका तुम्ही तिघं काय आखं गाव जरी आलं तरी गेलेल्या दोघीला मी परत माघारी आणणार. म्हणजे त्याला म्हणायचं आणाय बहिऱ्याचं जीवन तशी व्यथा आपल्या जीवनाची झाली म्हणून सांगतो.